मी समोर येण्याची माझी तयारी कोण जर म्हणत असेल तर चुकीचा आरोप कशासाठी करता? उलट कर्ज दिलं पाहिजे, कारण हा अशोक पवारचा कारखाना आहे, हा शेतकऱ्याचा आहे, सामान्याचा कारखाना आहे. NCDC मार्फत केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षातल्या आमदारांच्या कारखान्यांना निधी मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. मात्र जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्या कारखान्यांना निधी देण्यात आलेला नाही. यातली आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती असणारी अशोक पवार, ज्यांचा गोडगंगा साखर कारखाना आहे शिरूरला, आणि त्यांच्या कारखान्याला फाईल क्लिअर असून देखील पैसे मिळत नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना नाराजी व्यक्त केली आहे. काय सांगाल, ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना निधी दिला गेला आहे, मात्र जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांच्यावर मात्र सरकारनं कुठेतरी निधीच्या बाबतीमध्ये अन्याय केला आहे अशी चर्चा आहे. सत्ताधारी पक्षानं सत्ताधारी कारखान्यांचे जे कोणी आमदार असतील, त्यांचे कोणी कार्यकर्ते असतील, त्यांना NCDCने कर्ज मंजूर केलेलं आहे. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. चांगलं आहे, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा अजिबात पाहिलं नाही पाहिजे. परंतु असं करत असताना आमच्यासारख्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर अन्याय केलेला आहे, ज्याच्या कार्यक्षेत्रात 25 लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे आणि त्रुटी काढल्या या नावाखाली मी समोर बसून कोणाशी माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्रुटी म्हणजे काय त्रुटी काढल्या? या अत्यंत किरकोळ त्रुटी, त्या त्रुटी काढायला अनेक दिवस लावले. त्याच्यासाठी आम्ही अनेक हेलपाटे घातले, त्रुटी दुरुस्त केल्या, परत पाठवली फाईल, असं दोनदा केलं. सगळ्या त्रुटी मी समोर येण्याची माझी तयारी कोण जर म्हणत असेल तर चुकीचा आरोप कशासाठी करता? उलट कर्ज दिलं पाहिजे, कारण हा अशोक पवारचा कारखाना आहे, हा शेतकऱ्याचा आहे, सामान्याचा कारखाना आहे. त्यामुळं आज ह्या ऊसाचं गाळप कसं करायचं हा प्रश्न आम्हाला पडलेला असतो. आणि अशा वेळेला साखर कारखाना कुणी बंद पाडत असेल अशा पद्धतीनं केवळ सरकारमध्ये आम्ही नाही म्हणून जर असं करत असेल ते अत्यंत गैर आहे असं मी म्हणेन. तुमच्याबरोबर असे किती लोक आहेत ज्यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय झाला? आता आमच्याबरोबर ती जी काही मला माहिती आहे ती पलीकडं शेजारच्या नगर जिल्ह्यातले काही आहेत, इतर जिल्ह्यातले काही असतील, परंतु यामध्ये कुठलंही राजकारण आणू नये. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी नेहमी सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न अनेक मागच्या वर्षामध्ये केलेलं आपण पाहतोय. कारण शेवटी ही साखर कारखानदारी ही सभासदांच्या मालकीची असती, शेतकऱ्यांच्या मालकीची असती, ती टिकली पाहिजे अशी भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत मकरंद पाटील होते, त्यांच्या कारखान्यांना काल 500 कोटी दिले. ज्यावेळेस शरद पवारांसोबत होते त्यावेळेस त्यांची देखील हीच ओरड होती. आता मात्र परिस्थिती बदलली. आता 500 कोटी 2 कारखान्यांना निधी देण्यात आले अशी देखील कालच्या डॉक्युमेंटमधून माहिती मिळते. मला सांगा, जर विकासासाठी आम्ही पक्ष बदलत गेलो तर ते उचित आहे का? विकास म्हणजे काय? उद्या दुसरं सरकार आलं, परत विकासासाठी आम्ही दुसरीकडे जायचं का? हे पटत नाही ना. आम्ही पवारसाहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, लहानपणापासून शरद पवार जिंदाबाद म्हणणार मी एक कार्यकर्ता आहे, आणि अशा वेळेला आम्ही त्यांना सोडू शकत नाही. मग यासाठी आम्हाला काय भोगावं लागतं ते सगळं भोगण्याची तयारी आमची आहे. परंतु अजित पवारांचं असं म्हणणं होतं की यांच्या फाईलमध्ये त्रुटी आहेत. ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस यांना देखील असंच केलं. त्यावेळेस जे तत्कालीन विरोधक होते त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, अशा अनेक दिग्गज मंडळी आहेत, त्यांच्या कारखान्यांना निधी देण्यात आला नव्हता. त्यावेळेस फाईल अडवण्यात आल्या होत्या. मात्र आम्ही असं करत नाही, ज्यांच्या त्रुटी आहेत त्यांच्या फाईल आम्ही साईडला केल्यात. अजिबात. मी मागाशी तुम्हाला सांगितलं, कुणी म्हणत असेल त्रुटी आहे तर माझी कोणत्याही अधिकाऱ्याच्या समोर, कोणत्याही पुढाऱ्याच्या समोर, कोणत्याही मंत्र्याच्या समोर बसण्याची माझी स्वतःची तयारी आहे. की अनेक कारखाने आमच्यापेक्षा खूप मोठ्या आर्थिक अडचणीत असताना तुम्ही त्यांना पैसे दिलेत. आमचं मत त्याबद्दल काही नाही. निसर्गामुळं किंवा काही गोष्टीमुळं कदाचित आमच्यासारख्या कारखान्याला सहवीज निर्मिती प्रकल्प केला, त्यावेळेला पण असं सरकार बदललं. साहेब, आमची वीज 3 वर्षापेक्षा जास्त काळ घेतली नाही, पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं नाही. आम्ही त्यातनं कुठंतरी आता सावरत असताना अशा पद्धतीचं परत संकट आणणं हे अत्यंत गैर आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणी शरद पवारांशी देखील बोलणं झालं होतं. त्यांना देखील मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा करण्याची भूमिका घेतली होती. पवारांचं काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे का? काही चर्चा झाली आहे का? हे माहिती नाही, पण आदरणीय पवारसाहेब या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांशी कधी पण बोलू शकतात, तेवढा अधिकार निश्चितपणे पवारसाहेबांना आहे. आगामी काळातली काय भूमिका असणार आहे तुमची? कारण अशा अनेक जण आहेत, तुम्ही आहेत, संग्राम जगताप असतील, संग्राम थोपटे असतील, राहुल जगताप असतील, या सगळ्यांवर अन्याय झाला असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही आज पण आशावादी आहोत की आम्हाला कर्ज भलं अजून 8-10 दिवसात मिळू शकते, काही दिवसांनी मिळू शकतं. त्यामुळे तो प्रयत्न आम्ही करत राहणार, आणि प्रयत्नाला जर आम्हाला चुकून कोणी असं आडवीत असेल तर त्याची किंमत जनता त्याला दाखवल्याशिवाय राहणार.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आगामी काळामध्ये जनताच संबंधितांना त्यांची किंमत दाखवेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया अशोक बापू पवारांना दिली आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकरसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.